Hello, my dear students. Welcome to all in Shri Sharda Bhavan Education Society Nanded. My dear students, today we will discuss about the most important question in the light of NEET exam. Okay, and the topic is coordination compounds. The first question is the correct order of the wavelength of light absorbed by the following complexes is. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे 4 कॉम्प्लेक्स दिलेले आहेत आणि क्वेश्चन असा विचारला आहे, आपल्याला करेक्ट ऑर्डर फाइंड आउट करायची आहे वेवलेंथ ऑफ लाईट ॲब्सॉर्ब बाय द फॉलोइंग कॉम्प्लेक्स. हे 4 कॉम्प्लेक्स दिलेले आहेत आणि यामधील कोणते कॉम्प्लेक्स वेवलेंथ ऑफ लाईट ॲब्सॉर्ब करतात. ओके, तर या ठिकाणी पहा त्यांची ऑर्डर आपल्याला सांगायची आहे. तर मी तुम्हाला क्लासरूममध्ये सांगितलं आहे की वेवलेंथ जी आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते बाळांनो स्ट्रेंथ ऑफ लिगँडची. ओके, so wavelength is inversely proportional to the strength of ligand. Okay, it may be strong field ligand or weak field ligand. Okay विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी पहा and wavelength is also inversely proportional to the splitting. It is also inversely proportional to the splitting. आता पहा बाळांनो, हे आपल्याला 4 कॉम्प्लेक्स दिलेले आहेत. कोबाल्ट, या ठिकाणी कोबाल्ट, कॉपर आणि टायटॅनियमचे कॉम्प्लेक्स आपल्याला दिले आहे. आपण वन बाय वन यांची वेवलेंथ जी आहे ते पाहूया. ऑप्शन नंबर ए जे दिलेला आहे तुम्हाला. ओके, CONH3 6 टाइम्स 3 पॉझिटिव्ह, याची वेवलेंथ जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती असते 475 नॅनोमीटर. ओके, नेक्स्ट ऑप्शन बी ची वेवलेंथ तुम्ही जर का पाहिले ती असते 310 नॅनोमीटर. ऑप्शन नंबर सी ची वेवलेंथ असते 600 नॅनोमीटर अँड ऑप्शन डी वेवलेंथ असते 498 नॅनोमीटर. तर या ठिकाणी पहा बाळांनो, आपण काय लिहिलं आहे या ठिकाणी की वेवलेंथ ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्प्लिटिंगशी आणि स्ट्रेंथ ऑफ लिगँडची. ओके, मग या ठिकाणी पहा वेवलेंथ कुणाची जास्त आहे. ओके, कोणत्या कॉम्प्लेक्सची वेवलेंथ सर्वात जास्त आहे? ऑप्शन नंबर सी, तर ते सर्वात फर्स्ट येणार. ओके, सो ऑर्डर ऑफ स्प्लिटिंग जी आहे. ओके, कशा प्रकारे येणार? वेवलेंथ ऑफ लाईट ॲब्सॉर्ब बाय द फॉलोइंग कॉम्प्लेक्सेस कशा प्रकारे येणार? ऑप्शन सी फर्स्ट येणार. त्याच्यापेक्षा कमी कोणाची आहे वेवलेंथ? ऑप्शन नंबर डी. ओके, त्याच्यानंतर कमी वेवलेंथ असणार ऑप्शन आहे ए आणि त्याच्यापेक्षा कमी वेवलेंथ असणार ऑप्शन आहे आपल्याकडे बी. बाळांनो, ही जी ऑर्डर आहे ही करेक्ट ऑर्डर आहे वेवलेंथ ऑफ लाईट ॲब्सॉर्ब बाय द कॉम्प्लेक्सेस. ओके, आणि ऑप्शनमध्ये अशा प्रकारे तुम्हाला कुठे दिसत आहे. ओके, चूज द करेक्ट आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन गिवन बिलो. तर फर्स्ट जे ऑप्शन्स तुमचे असतील, ओके, तुमच्याकडे जे ऑप्शन्स असतील त्या ऑप्शन्समध्ये जी ऑर्डर आहे ती कशा प्रकारे ऑर्डर असेल? सी इज ग्रेटर दॅन डी, इज ग्रेटर दॅन ए, इज ग्रेटर दॅन बी. ओके, अशा प्रकारची ऑर्डर जी आहे ती तुमची करेक्ट ऑर्डर असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, कळलं सर्वांना? चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. विच ऑफ द फॉलोइंग आर पॅरामॅग्नेटिक. ओके, आणि हा खूप फेमस प्रश्न आहे आणि खूप वेळेस नीटच्या एक्झामला हा प्रश्न वारंवार विचारला जातो की बाबा डायमॅग्नेटिक कोणतं कॉम्प्लेक्स आहे आणि पॅरामॅग्नेटिक कोणता कॉम्प्लेक्स आहे. तो वन बाय वन आपण पाहूया. फर्स्ट जो कॉम्प्लेक्स आहे या ठिकाणी पहा, निकेल टेट्रा क्लोराइड 2 निगेटिव्ह. ठीक आहे बाळा, या ठिकाणी निकेल जो आहे तो +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स काय येणार? 3d8. ओके, 3d8 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आल्यानंतर याची जी हायब्रिडायझेशन आहे बाळा ती असेल sp3 हायब्रिडायझेशन. ओके, आणि sp3 हायब्रिडायझेशनमध्ये याच्याकडे असणारे अनपेड इलेक्ट्रॉन जे आहेत, ओके, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते किती असतील? 2. अँड याचा नेचर जे आहे बाळांनो कशा प्रकारे असेल? मॅग्नेटिक बिहेवियर, इट इज अ पॅरामॅग्नेटिक. आणि क्लासरूममध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की हायब्रिडायझेशन कशा प्रकारे काढणार आपण. ओके, पुन्हा एकदा सांगतो पहा, डी मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे आपण काय करणार? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स काढत असताना या ठिकाणी डी ऑर्बिटल मेन्शन करणार. 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि आपला जो लिगँड आहे तो वीक फील्ड लिगँड आहे. ओके, या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 अँड 8 पेरिंग होणार नाही कारण की वीक फील्ड लिगँड आहे. ओके, हे झालं 3D. 3D नंतर बॉक्स जो येतो आपला 4sचा आणि त्याच्यानंतरचा जो बॉक्स असेल तो असतो 4pचा. आणि आपल्याकडे लिगँड किती फिल करायचे आहेत? आपल्याला 4
फ्लोरीनचे 8 लिगँड्स. तर या ठिकाणी हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. कोणाची हायब्रिडायझेशन काय ती बाळा? sp3 हायब्रिडायझेशन येते. आणि या ठिकाणी नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन 2 आहेत आणि मॅग्नेटिक मोमेंट याची 2.87 येणार आणि पॅरामॅग्नेटिक बिहेवियर आहे. ओके, याचं नेचर जे आहे कसं असणार आहे? पॅरामॅग्नेटिक बिहेवियर आहे. करेक्ट. आता या ठिकाणी पॅरामॅग्नेटिक बिहेवियर असल्यामुळं ऑप्शन नंबर आपल्याला विचारले विच ऑफ द फॉलोइंग आर पॅरामॅग्नेटिक. ओके, ए हा पॅरामॅग्नेटिक आहे. ओके, ए इज पॅरामॅग्नेटिक. ओके, बी चेक करूया. ऑप्शन नंबर बी आपण चेक करूया. ओके, बी कॉम्प्लेक्स आपण चेक करणार आहोत. बी कॉम्प्लेक्स जो दिलेला आहे तुम्हाला निकेल, आणि निकेल हा न्यूट्रल लिगँड सोबत आहे, त्याच्यामुळे निकेलचं या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स लिहूया 3d8 4s2 आणि याची जी हायब्रिडायझेशन असणार आहे ती sp3 हायब्रिडायझेशन असेल. आणि या ठिकाणी नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते किती असणार आहेत? 0. आणि नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन 0 जर असतील तर याचं मॅग्नेटिक बिहेवियर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते काय असणार आहे? डायमॅग्नेटिक. ठीक आहे. त्याच्यानंतरचं जे ऑप्शन आहे बाळा, ऑप्शन नंबर सी, ते चेक करूया. सी मध्ये निकेल जो आहे तो +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे आणि त्याच्याकडे मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? 3d8 असेल. ओके, आणि याचं जर का आपण हायब्रिडायझेशन्स पाहिली तर याची हायब्रिडायझेशन येईल dsp2 आणि dsp2 मध्ये नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन जे आहेत, ओके, अनपेड इलेक्ट्रॉन जे आहेत ते अगेन 0 येतील आणि याचं मॅग्नेटिक बिहेवियर जे आहे बाळा हे होईल डायमॅग्नेटिक. ओके, अँड लास्ट ऑप्शन आपण चेक करूया. लास्ट ऑप्शन, ऑप्शन नंबर डी. डी मध्ये काय की निकेल हा पुन्हा +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे आणि +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असल्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d8 होईल. हायब्रिडायझेशन्स जर का आपण पाहिलं तर या ठिकाणी sp3d2 हायब्रिडायझेशन येईल आणि या ठिकाणी नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन जे आहेत, अनपेड इलेक्ट्रॉन जे आहेत बाळा ते येतील 2. मॅग्नेटिक बिहेवियर काय या ठिकाणी येणार? सिंपल पॅरामॅग्नेटिक. आणि आपल्याला विचारले की बाळा पॅरामॅग्नेटिक कोण दाखवतं? तर पहा, हे बी जे आहे हे डायमॅग्नेटिक आहे, सी हा डायमॅग्नेटिक आहे, डी हा पॅरामॅग्नेटिक आहे आणि ए सुद्धा पॅरामॅग्नेटिक आहे. ए सुद्धा काय असणार आहे? पॅरामॅग्नेटिक आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए, ओके, ऑप्शन नंबर ए आणि या ठिकाणी ऑप्शन नंबर डी हे 2 ऑप्शन, ऑप्शन नंबर ई हे पॅरामॅग्नेटिक बिहेवियर दाखवतात. बाकीचे जे आहेत ते कोणतं नेचर दाखवतील? डायमॅग्नेटिक नेचर. ओके, sp3d2 पॅरामॅग्नेटिक. ओके, ऑप्शन नंबर ए, ए अँड डी विल शो द पॅरामॅग्नेटिक बिहेवियर. ओके, ई हा डायमॅग्नेटिक बिहेवियर दाखवतो. ठीक आहे, सर्वांना कळलं. चला नेक्स्ट क्वेश्चन्सकडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन्स काय पहा. ओके, out of the following complex compound which of the compound will be having the minimum conductance solution? minimum conductance solutions आपल्याला काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं आहे. बाळांनो, कंडक्टन्स ऑफ एनी कॉम्प्लेक्स डिपेंड्स ऑन द फॉलोइंग फॅक्टर्स. कोणकोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड आहे? तर फर्स्ट, नंबर ऑफ आयन्स प्रोड्यूस्ड बाय कॉम्प्लेक्स. ओके, तर या ठिकाणी मी लिहितो नंबर ऑफ आयन्स, नंबर ऑफ आयन्स produced by complex. ही फर्स्ट टर्म आहे, कंडिशन. नंबर 2 जे आहे बाळा, नंबर ऑफ आयन्स आर सेम देन इट विल चेक चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स. जर नंबर ऑफ आयन्स जर सेम असतील, हे जर सेम असतील तर आपण काय चेक करणार बाळा? चार्ज ऑन कॉम्प्लेक्स. ही गोष्ट या ठिकाणी चेक करणार. आपल्याला जे या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत ना, तर फर्स्ट जे ऑप्शन आहे, ओके, ह्या ऑप्शन्समध्ये काय होतं? याचं जर का आपण डिसोसिएशन केलं तर आपल्याला आयन्स कोणते मिळतात? कोबाल्ट NH3 6 टाइम, याच्या डोक्यावर 3 पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि आपल्याला 3 क्लोराईड आयन्स मिळतात. ओके, सेकंडचं जर का आपण आयोनायझेशन केलं, कशा प्रकारे? कोबाल्ट हा NH3 5 टाइम्स Cl आणि प्लस 1 Cl या ठिकाणी मिळेल. ओके, ऑप्शन नंबर सी जे आहे, ओके, याच्यामध्ये
आयोनायझेशन केल्यानंतर कोबाल्ट +3 मध्ये आहे, NH3 आपल्याकडे 3 आहेत आणि क्लोरीन 3 आहे. ओके, आणि ऑप्शन नंबर डी कोबाल्ट जो आहे या ठिकाणी +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे, NH3 4 अँड Cl2. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे आहे काय होणार आहे तर मिनिमम कंडक्टन्स तुम्हाला विचारलेला आहे. मिनिमम कंडक्टन्स तर या ठिकाणी हे जे दोन कॉम्प्लेक्स जे आहे यांच्यावरचा जो चार्ज आहे त्यांच्यावर चार्ज जो आहे तो न्यूट्रल चार्ज आहे, 0 चार्ज आहे, कोणताही चार्ज नाही. जर का आपण चेक केलं हे जे कॉम्प्लेक्स आहे त्यांच्यावर चार्ज आहे. ओके, याच्यावर हा प्लस चार्ज आहे, याच्यावर +3 चार्ज आहे. पण जे सी आणि डी या ठिकाणी जर आपण मेन्शन्स केले हॅज नो चार्ज, यांच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही आणि त्यामुळे काय होणार दिस कॉम्प्लेक्स युनिट्स हॅव सेम कंडक्टन्स, यांचा कंडक्टन्स जो आहे तो काय असणार आहे सेम कंडक्टन्स असेल, सेम कंडक्टन्स त्या ठिकाणी असणार आहे. ओके, मग करेक्ट आन्सर जे आहे या क्वेश्चनचा आन्सर काय असेल ऑप्शन नंबर सी अँड ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. सेम कंडक्टन्स आहे. ओके, हॅविंग नो चार्ज. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. ओके, इथिलीन डायअमाइन टेट्राएसिटेट आयन इज, बाळा इथिलीन डायअमाइन टेट्राएसिटेट आयन मी तुम्हाला क्लासरूममध्ये सांगितलेलं आहे की इथिलीन डायअमाइन टेट्राएसिटेट आयनचं स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे. CH2 सिंगल बॉन्ड CH2 या ठिकाणी आहे N, या ठिकाणी असेल N. ओके, या ठिकाणी काय असेल CH2 सिंगल बॉन्ड C, डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O नेगेटिव्ह, अगेन CH2 सिंगल बॉन्ड C, डबल बॉन्ड O, O नेगेटिव्ह. इकडे त्याच प्रकारे CH2 सिंगल बॉन्ड C, डबल बॉन्ड O, O नेगेटिव्ह, CH2 सिंगल बॉन्ड C, डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O नेगेटिव्ह. तर हा इथिलीन डायअमाइन जो आहे बाळांनो याच्यामध्ये डोनर ॲटम्स किती प्रेझेंट आहेत पहा. हा ऑक्सिजन जो आहे मेटलला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल, हा ऑक्सिजन. ओके, त्याच्यानंतरचे हे जे नायट्रोजन आहेत हा नायट्रोजन सुद्धा देणार, हा ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन. पहा बाळांनो डोनर ॲटम्सची संख्या EDTA मध्ये 6 आहे. ओके, आणि हा जे डोनर ॲटम्स आहेत ते कोणाला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात मेटलला. त्याच्यामुळे हे 6 असल्यामुळे याला आपण म्हणतो हेक्साडेंटेट लिगॅंड. खूप वेळेस प्रश्न याच्यावर येऊन गेलेला आहे. हेक्साडेंटेट लिगॅंड, इट इज ऑल्सो नोन ॲज अ हेक्साडेंटेट लिगॅंड. हेक्साडेंटेट लिगॅंड. आणि जर का क्वेश्चनमध्ये विचारलं की बाबा किती डोनर्स आहेत आणि कोणते, तर बाळा लक्षात ठेवायचं 4 ऑक्सिजन डोनर आहेत आणि 2 नायट्रोजन डोनर आहेत. व्हेरी व्हेरी सिम्पल, खूप सोपं आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन्सकडे. मग याचा आन्सर करेक्ट काय असणार. इट इज अ एमिडेंटेड नो, मोनोडेंटेड नो, बायडेंटेड नो. इट इज अ करेक्ट आंसर इज द हेक्साडेंटेट लिगैंड. चलिए नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं. नेक्स्ट क्वेश्चन क्या है देखिए दोस्तों. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन एम्बिडेंटेड लिगैंड. एम्बिडेंटेड लिगैंड कोणता नाही. ओके, तर बाळांनो एम्बिडेंटेड लिगैंड ची डेफिनेशन तुम्हाला मी सांगितलेली आहे. एम्बिडेंटेड लिगैंड्स आर द लिगैंड्स, those ligands which have two different donor atoms याला आपण म्हणतो एम्बिडेंटेड लिगॅंड्स. ओके, आता ऑप्शन नंबर ए जर का आपण पाहिलं C2O4 ऑक्झॅलेट आयन. ओके, C2O4 या ठिकाणी मी अशा प्रकारे लिहितो ऑक्झॅलेट आयन. ओके, आता ऑक्झॅलेट आयनमध्ये हा ऑक्सिजन काय करतो फक्त मेटलला लोन पेअर डोनेट करतो. हॅज ओनली वन डोनर साईड प्रेझेंट. मग हा एम्बिडेंटेड होणार का. आपण काय लिहिले 2 डिफरंट या ठिकाणी सेम आहेत, त्याच्यामुळे हे आन्सर जे आहे ते होणार नाही. बाकीचे आपण चेक करूया. नॉट एन एम्बिडेंटेड लिगॅंड, हे एम्बिडेंटेड लिगॅंड नाही, हे एम्बिडेंटेड लिगॅंड नाही. ओके, ऑप्शन नंबर बी चेक करूया. काय दिलं SCN दिलेलं आहे. ओके, बी चेक करूया SCN.
बाळा SCN मध्ये नायट्रोजन डोनेट करतो आणि नंतर या ठिकाणी सल्फर सुद्धा डोनेट करतो. म्हणजे 2 डिफरंट ॲटम्स प्रेझेंट आहेत. हा ॲम्बिडेंट लिगँड आहे. बी ॲम्बिडेंट लिगँड आहे. सी कडे जाऊया. सी मध्ये N डबल बॉन्ड O आणि हा ऑक्सिजन नायट्रोजन मेटलला इलेक्ट्रॉन डोनेट करतो. ठीक आहे. आणि याच्याच मध्ये काय होते बाळा, या ठिकाणी ऑक्सिजन सुद्धा मेटलला इलेक्ट्रॉन डोनेट करतो. म्हणजे हा सुद्धा ॲम्बिडेंट लिगँड आहे. ओके. ऑप्शन डी कडे जाऊया की सायनाइड. ओके. सायनाइड मध्ये कार्बन डोनेट करतोय मेटलला इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आणि नायट्रोजन सुद्धा डोनेट करतोय. मग हा सुद्धा ॲम्बिडेंट लिगँड आहे. क्वेश्चन विचारले तुम्हाला की बाबा कोणता ॲम्बिडेंट लिगँड आहे, तर ऑप्शन नंबर ए ऑक्झॅलेट हा ॲम्बिडेंट लिगँड नाही. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर हे खूप अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे आहेत, हे कॉन्सेप्ट जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. याची रायटिंग प्रॅक्टिस करा. येणाऱ्या नीट 2026च्या परीक्षेत असेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये दिसतील. ओके. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच अँड हॅपी लर्निंग.